खूपच छान. तिचा सन्मान करावा. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द तुला सारखा झेलावा. आमचे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गझलकार मोहम्मद चव्हाण यांच्या या दोन ओळी आहेत. आणि आता पाटील सरांनी तुम्हाला आई वडिलांचं महत्त्व सांगितलं. प्रत्येकाने आपापल्या घरी जाताना आपल्या आई वडिलांना आपली सेवा, आपल्याला आयुष्यात सेवा करायची संधी मिळो ही प्रार्थना म्हणून जा. आपल्या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलेलं आहे त्याचं चिरंतन ध्यान लक्षात असू द्या. यानंतर या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय डॉक्टर जगदीश कदम यांना विनंती करतो की आपण आपले विषय मांडावे. नमस्कार. एक 2 मिनिट 1 मिनिट यासाठी घेतो. या सभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांची एका मोठ्या समितीवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती जी आहे त्या समितीवर उपाध्यक्ष आणि औचित्य आहे. तेव्हा मी सुरुवातीला त्याचा सत्कार करतो. यांचा सन्मान कर. डोळे काजळ पाहू शकत. समोर आरसा लागतो, आरसा धरला की काजळ दिसतं. इकडे येताना फायनल टच जो असतो त्याच्या साक्षीने आपण करतो तो आरसा. आणि आरसा समोर धरला की आपल्याला आपला चेहरा दिसतो. मामा, हे जे पुरस्कार आहेत हा तुमचा आरसा जो पुण्या मुंबईकडे फिरत होता तो आरसा आता इकडे मराठवाड्यात आला, आमच्या भूमीत आला. आणि आमचे हे सगळे मोहरे, हे मोहरे छोटे नाहीत. बाजीराव सातपुते तुम्ही ज्या कविता सादर केल्या तुमच्या पुण्या मुंबईच्या कवींच्या सादर केल्या. एक गोष्ट मला सांगू देत सबनीस सर, आमची माऊली मागे बसलेली आहे ललिताताई सबनीस, मोठ्या कवयित्री आहेत त्या. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं लक्षात घ्या, त्या छान छान कविता करतात. पण मग यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने आपलं हे प्रतिष्ठान असल्या कारणाला आमचे सबनीस सर म्हणाले बघा आमचा एकही साहित्यिक बायकोला घेऊन फिरवत नाही सोबत. परंतु महाराष्ट्रातला एकमेव अपवाद असा आहे की जो बायकोला सोडून कुठेच फिरत नाही. बाजीराव सातपुते तुम्ही तिकडच्या कविता सादर करत होत्या. आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. माझ्या मातीतला या गावातला आमच्या परभणी जिल्ह्याची माती इतकी गजदार आहे. उशिरा का होईना ही माती तुम्हाला दिसली आणि ह्या मातीतले हे अंकुर तुम्हाला दिसले. त्या मुलींच्या चेहऱ्याकडे मी पाहत होतो. नागनाथ सरांनी मला प्रश्न विचारला, आई वडील कोणाला आहेत नाही. एक प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं की कोणाच्या जवळ आईचा फोटो आहे. आज तिचं अभिनंदन करूया. त्या मुलीचं तिच्याकडे तिच्या आईचा फोटो आहे सोबत. लक्षात घ्या. नाही का? बरं आज नसेल लक्षात घ्या. सातपुते सरांनी सुरुवातीला छान साने मुलींविषयी मनोगत व्यक्त केला आणि एक गोष्ट सांगितली फक्त त्यांनी, बघा मुलं चांगली आहेत. ही समोर बसलेली मुलगी सुद्धा खूप चांगली आहे. ती खूप मोठं होणार आहे, नाव करणार आहे. चेहरे वाचता येतात या सगळ्या शिक्षकांना. आता बघा सबनीस सर बोलतील तुमच्या समाज साधतील आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की कोणती मुलगी चुणचुणीत आहे. ते सांगतील ते भविष्यवेत्ते मोठे आमचे आदरचे. लक्षात द्या, पाहिल्या बरोबर सांगतील. त्यामुळे आता गडबड नाही करायची आणि फार पळवू नका हो. इतके तयार गडी आहे, कितीही शंकरपटात पळणारे आहेत आणि तुम्ही म्हणता थांबा वाक्य मागायचंय. तुम्ही काय म्हणता काय सगळे माझी मागची जी मुलं आहेत की नाही
बाबू इतक्या छान कविता सादर करतो, तासभर तुम्हाला उत्तर देणार नाही, इतका चांगला आहे तो. पलीकडचा आमचा जोगदंड नावाचा शिक्षक इतक्या चांगला प्रयोगशील शिक्षक आहे, उपक्रमशील शिक्षक आहे की छोट्या छोट्या मुलांना त्यांनी वाचनाची गोडी लावलेली आहे. ही सगळी नावं इतकी जाणेदार आहे. परवा काय झालं, सदा फुले मामा गावाकडे जात असताना मी एसटीने प्रवास करत होतो, कारण बागल साहेबांसारखे लोक आपल्या समाजात असल्यामुळे आम्ही काही मोठ्या गाडीतून जात नाही, छोट्या गाड्या आपल्या एसटी गाड्या असतात त्या गाडीतून जात होतो. आणि जात असताना मी पाहिलं की एक माणूस, एक शेतकरी माझ्या बाजूला बसलेला, हातात खुर्दा, तो मोजत होता, बाहेर पाहत होता, खुर्दा मोजत होता, बाहेर पाहत होता. नंतर त्याला आवाज दिला त्या पेपरवाल्याला, अरे बाबा इकडे ये म्हणाला. तो पेपरवाला आला, अरे पेपर नाही म्हणाला. तो म्हणाला किती रुपये? 5 रुपये. त्याला काही खुर्दा काढला 2 रुपयाचा आणि नोट दिली. पेपरवाल्याने घेतली, पेपर दिला, गाडी सुरू झाली, गाडी निघाली. मग मी त्याला विचारलं, मामा मगापासून तुम्ही सारखा तो खुर्दा खालीवर का करत होता, नोट इकडे होती तिकडे का करत होते? मामा म्हणाले, नोट खोटी होती. मी त्याला फसवलं त्या पेपरवाल्याला. आणि गाडी थोडी पुढे गेल्यानंतर मामा हसायला लागले, माझ्या बाजूला बसलेले. काय हसताय तुम्ही? अहो कालचा पेपर दिला म्हणाले. अशी माणसं भेटतात, परंतु इथली सगळी जी माणसं आहेत तशातली माणसं नाहीत. हे बनले आहेत, खणखणीत रुपये आहेत. सबनीस सरांचा मला अभिमान यासाठी वाटतो की आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर ते फिरतात, माझ्या मातीतला माणूस मराठवाड्यातले ते त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि सारे मुलीनंतर लक्षात घ्या, सारे मुलीनंतर खरा तो एकची धर्म. धर्म खरा कोणता आहे ते सडतोडपणे लोकांना सांगण्याचं काम सबनीस सर करतायत. मुलाचंही मुलाचं ते खरा धर्म कोणता आहे, ज्याच्यामुळे माणसांची धारणा होते तो धर्म, असं ते खडखडीतपणाने सांगतायत. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असतो, आम्ही त्यांच्यासोबत राहतो. हा त्यांचा पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मला इतका विलोभनीय वाटतो, इतका महत्वाचा वाटतो. आणि साने गुरुजी असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, नारायण सुर्वे असतील, त्यांचं विचारधन जर आपल्याला पुढे चालवायचं असेल तर मला वाटतं सबनीस सर तुमची साथ मामासारख्या माणसाच्या पाठीशी राहणं, या टीमच्या पाठीशी राहणं ही एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीनं महत्वाची उपलब्धी आहे असं मी मानतो. तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो. मामा तुम्ही इथे आलात वसमतसारख्या गावात आणि इथल्या लोकांना सन्मानित केलं. आमचे वेगळे सर म्हणाले त्यांचं मोठं काम आहे, माऊली सारखी पाहते आहे. आधी कशाला सांगितलं, अहो आजारी नाहीत त्या, कॅन्सरचं नाव कशाला सांगितलं? आज त्यांच्या कानावर कॅन्सरचं नाव पडलं, कदाचित त्या खचून जातील. आई खचून जायचं नाही, एवढी मोठी मुलगी आहे आणि तुमचं नेतृत्व इतकं मोठं आहे. मुख्याध्यापक असूनही त्याच्या अंगावर कधी मुख्याध्यापकाची झूल नाही, इतका सामान्य तो राहतो. त्यांना आम्ही वंदन करतो, आईला वंदन करतो. आमच्या संगीताताई, त्यांचं नाव मोठं आहे, त्यांच्या नावाइतका पुरस्कार मला वाटतं साने गुरुजींचं नाव असल्या कारण या पुरस्काराची उंची आहे, ती उंची इतर पुरस्कारांना येणार नाही. मी या सगळ्या पुरस्काराची मंडळीचं अभिनंदन करतो आणि वाघ इथे उभे असल्या कारणानं मी माझी जागा घेतो. धन्यवाद. मी पुन्हा एकदा क्लिअर सांगून टाकतो, मी मागे आहे याचा अर्थ पाठी मागे नाहीये, पाठीशी आहे. पाठीशी या शब्दाच्या अर्थाने आज आपल्या सर्वांच्या पाठीशी विचारधन आहे. आणि आज साने गुरुजींच्या या कार्यक्रमाच्या औचित्याने आपणास अनेक विचार ऐकायला मिळत आहेत. आपण ते टिकत आहात आणि त्याचा विचार करून आपल्याला आपल्या भविष्याचं, जीवनाचं, यशाचं गमक शोधायचं आहे. यानंतर नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष माननीय सुदामजी भोरे यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या श्यामची आई सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्यांना या श्यामच्या आई श्याम साने गुरुजी
नावाने जे पुरस्कार दिले त्या सर्व पुरस्कारांचे मी मनापासून अभिनंदन करतो. समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक, पदाधिकारी आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना असं वाटलं असेल की आता सर बोलायच्या आधी संधी सरांचं आम्हाला ऐकायचंय, कारण ते भविष्य सांगणार आहेत. म्हणून सर, विद्यार्थी तुमच्याकडे लक्ष देऊन आहेत की आमचं भविष्य कोण सांगणार आहे आणि कुणाकुणाचं तुम्ही भविष्य सांगणार आहात हे त्यांच्या मनामध्ये विचार चालू असते. मित्रांनो, श्यामच्या आई हे आपले बाजीराव सातपुते यांनी आपल्याला श्यामच्या आई बद्दल सांगितलं, श्याम बद्दल सांगितलं. हे विचार तुम्ही जाताना बरोबर घेऊन जाणार आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की आज या ठिकाणी श्यामचा विचार तुमच्या मनामध्ये आला, आईचा विचार मनामध्ये आला. ज्या ज्या मुलांनी आता त्या करत साहेबांनी तुम्हाला विचारलं की आईचा फोटो कोणाकोणाच्या पाकिटामध्ये आहे, याच्यानंतर तुम्ही असा विचार करा की आम्ही सगळेजण आमच्या आई वडिलांचा फोटो आपल्या पाकिटामध्ये ठेवूया आणि त्यांचे विचार आम्ही सतत जागत राहू. आणि काही दिवसांनी तुम्ही असा विचार करा की हे जी एवढी मोठी लोक तयार झाले त्यांच्या पाठीमागा ही साने गुरुजींचे विचार होते, आमच्या आई वडिलांचे विचार होते. हे विचार घेऊनच हे मोठे झालेले आहेत. तुम्हीही साने गुरुजींचे विचार ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांमध्ये साने गुरुजी किंवा आपण तसे घडायला हवेत असं मोठा विचार करून आपल्या वडिलांबद्दल एकांत 2-4 ओळी आपण स्वतः लिहिल्या पाहिजेत, आपल्या आईची आठवण म्हणून लिहिल्या पाहिजेत. एवढंच मी आपल्याला सांगतो. या कार्यक्रमात सर्व उपस्थित असलेले सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो, थांबतो. जय हिंद, जय भारत. साने गुरुजी त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाळ पावे, जगाला प्रेमाळ पावे. धन्यवाद. प्रेम मातृत्वाचे साम. आणि आपण अशा वेळात आहोत की प्रेमाबद्दल जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीची जाणीव होत आहे. आणि ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांचे फोटो, त्यांचं दर्शन आपलं आवडतं. कदम सरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये, पाकिटामध्ये, दप्तरामध्ये आई वडिलांचे नुसते फोटो ठेवू नका, तर त्यांचे विचार ठेवा, त्यांच्या कार्याची नोंद ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून चुकूनही चूक होणार नाही. यासाठी हा यशोधर स्वामी प्रतिष्ठानचा हा आटापिटा आहे. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रजी बागल यांना अध्यक्ष मनोगत करण्याची विनंती करतो. अध्यक्ष सर्व प्रकर्षाने वाट पाहत आहोत असे डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्याबद्दल बोलत गेलं तर अर्धा तास कमी पडेल. मी डायरेक्ट आदरणीय डॉक्टर श्रीपाद सबनीस यांना आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. त्यांच्या विचारासाठी मी सर्व धावपळ केली आहे. कृपया लक्ष द्या. आपण सर चर्चा करू नका. एकदा जोरदार टाळ्या होत्या. साने गुरुजींच्या मातृहृदयी संवेदनेला, त्यांच्या राष्ट्रभक्तीला आणि त्यांच्या समाजवादी कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट बागल, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय जगदीश कदम, स्वागताध्यक्ष सुदाम मोरे, दुसरे पाहुणे सन्माननीय प्राचार्य नागनाथ पाटील. या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांचा सत्कार केला, ज्यांचा सन्मान केला त्या शारदाताई बेंबडे, विजय कुमार बेंबडे. या कार्यक्रमाचं भूषण सन्माननीय संगीताताई देशमुख, श्रीनिवास मस्के, पांडुरंग बोराडे आणि तानाजी जोगदंड, मुंजाजी जोगदंड आणि सर्व रसिक मित्र. साने गुरुजींच्या विचारांचा जागर करणं हे
प्रत्येक शाळेचं, शिक्षकाचं, विद्यार्थ्याचं, पालकाचं, नागरिकाचं कर्तव्य आहे ही जाणीव शासनाला नाही, समाजाला नाही, संस्कृतीच्या रक्षकाला नाही, शाळेतल्या काही संस्था चालकांना आणि शिक्षकांना सुद्धा नाही. अशा वातावरणामध्ये पुरुषोत्तम सदापुरे आणि त्यांची सबंध टीम, बाजीराव सातपुते, गराडे, आमचे राजेंद्र वाघ, आमचे इंद्रजित पाटोळे, ही सर्व मंडळी पुण्यासारख्या परिसरामध्ये ही काम करत होती. हा जागर फक्त साने गुरुजींचे, नारायण सुर्व्यांच्या कवितेचा जागर आहे, गती माडगुळकरांच्या काव्य प्रतिभेचा जागर आहे, मेघाजी लोखंडे यांच्या विचारांचा जागर आहे, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जागर आहे. तसाच तो नारायण सुर्व्यांच्या सह आमच्या साने गुरुजींच्या विचारांचा जागर या ठिकाणी करतात. मराठवाड्याचं दार उघडलं त्याला कारण आहे जगदीश कदम. जगदीश कदमांनी ही मराठवाड्याची भूमी आणि मराठवाड्याची माती किती सकस आहे, या मातीतले हिरे आणि माणकं किती तेजपुंज आहेत, कशा प्रकारचं ते कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. शाळा आणि शिक्षणाच्या प्रवाहातली संबंध सत्कार मूर्ती हे जे अत्यंत सुंदर आणि सहज अशा प्रकारच्या कर्तृत्वानं सजलेली आहे, यांची आठवण आणि यांची ओळख आमच्या सारख्याला पुण्यातल्या लोकांना करून दिली आणि सन्मानाची संधी दिली, याबद्दल जगदीश कदम यांचं मी आभार मानतो. कारण या मातीमध्ये मुरलेले जगदीश कदम आहेत. या मातीचा संबंध, त्यांचा वारसा आणि त्यांचा संबंध एकत्रित या मातीचा त्यांना असलेला अस्मिता आणि अभिमानास्पद सुगंध हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणूनच वसमत सारख्या एका अत्यंत गंगाप्रसाद अग्रवालांच्या नावानं, त्यांच्या कार्यानं प्रसिद्ध झालेल्या शहरामध्ये आम्ही येऊ शकलो. या महात्मा गांधी नावाच्या पवित्र नावाच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम करण्यामध्ये अत्यंत औचित्यपूर्ण अशा प्रकारचा भाग आहे. ज्या शाळेची परंपरा एका डोळस असणाऱ्या आंधळ्या माणसानं ही संबंध शाळा स्थापन केली, ही संस्था स्थापन केली. त्यांचं नाव काय, बापू आंधळे होते पण त्यांना दूरदृष्टी होती. शाळा संस्था स्थापन करण्यापूर्वी जे अंध झाले होते त्या अंध माणसाला दूरदृष्टी असल्यामुळं या संबंध परिसरातली ही बिडकरांची मुलं, मुसलमान आणि हिंदू आणि संबंध दलितांची मुलं मुली शिकावीत, आपल्या सर्व पिढ्या या संबंध शिक्षणातून शिकून मोठ्या व्हाव्यात, या अत्यंत गांधीवादी ध्येयवादानं पछाडलेले अशा प्रकारचे ते ग्रस्त होते. त्या संस्थेच्या स्थापनेमध्ये ॲडव्होकेट बागल यांचा फाउंडर मेंबर म्हणून त्यांचा सहभाग होता. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या लोकांनी, गंगाप्रसाद अग्रवाल सारख्या लोकांचा संबंध वलय या संस्थेला आहे. आणि म्हणूनच ही संस्था आंतरभारतीसारखं सुंदर स्वप्न रंगवते. त्या संबंध आंतरभारतीच्या स्वप्नामध्ये ध्येयवादामध्ये रंग भरते. आणि संगीताताई सारखी, देशमुखांसारखी एक इथली शिक्षिका अत्यंत ध्येयवादी अशा प्रकारचं काम करते आहे. राष्ट्रीय पातळीवरचं त्यांना उपाध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे, ही अभिमानाची बाब आहे. हे संबंध परिसर आणि संबंध वसमतची संबंध एकंदरीत जनतेमध्ये समाजवादी विचाराची बांधिलकी मानली गेलेली आहे. गपप्रधान नानासाहेब गोरे, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, बापू काळदाते, अशा असंख्य SM जोशी, भाई वैद्य अशा प्रकारच्या सर्वांच्या संबंध साक्षीनं ही संबंध संस्था काम करते. अशा फार मोजक्या संस्था आहेत की ज्या गांधीवादाने प्रभावित आहेत. साधू नावाचे आंतरभारतीचे गृहस्थ या ठिकाणी बसलेले आहेत, अत्यंत निष्ठेने हे काम करत आहेत. आंतरभारतीय साने गुरुजींचं स्वप्न होतं, साने गुरुजीचा ध्येयवाद होता. साने गुरुजी मुळातले कम्युनिस्ट, नंतर काँग्रेसवाले झाले आणि काँग्रेसमधून पुन्हा ते समाजवादी पक्षात आले. ही संबंध स्थित्यंतर जर लक्षात घेतली तर एक आईवरती प्रेम करणारा, देशाच्या माती आणि संस्कृतीवरती प्रेम करणारा हा माणूस मला अत्यंत अफलातून अशा प्रकारचे वाटतो. 100-150च्या वर पुस्तकं लिहिली आणि संबंध धडपडणाऱ्या मुलांना एक नवीन प्रेरणा दिली. देशभक्ती कशी असावी ती फक्त हिंदूंचं भारतीय संस्कृती त्यांनी लिहिलंच, पण याशिवाय मुस्लिम धर्माचे संस्थापक असलेले मोहम्मद पैगंबर यांचंही चरित्र साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. एक ब्राह्मण समाजातला माणूस मुस्लिम समाजातल्या संस्थापक असणाऱ्या मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भातलं रसाळ चरित्र लिहितो. ते चरित्र संपल्यानंतर दुसऱ्या अनेक आवृत्त्या मुस्लिम जमाती इस्लामीने काढलेल्या त्याची पुस्तकं माझ्या पायापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. सर्व धर्माच्या संदर्भातली ही संबंध साने गुरुजींची भूमिका मला अत्यंत मानवतावादी भूमिका वाटते. आणि म्हणूनच राजेंद्र वाघ यांनी
आपल्या समोर जे गाणं गायलं, 2 ओळी गायल्या, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, सर्व धर्म झूट आहे, किंवा सर्व धर्मातला जो सारांश आहे, जो गाभ्याचा विचार आहे, तो खरा धर्म आहे, तेवढाच खरा धर्म आहे. आज खरा धर्म आहे का हा प्रश्न आहे. खरी धार्मिकता आहे का हाही प्रश्न आहे. खरे अशा प्रकारचे शुद्ध राजकारण आहे का, शुद्ध समाजकारण आहे का, शुद्ध धर्मकारण आहे का, या प्रश्नांची उत्तर जर नकारात्मक मिळत असतील तर नव्या पिढीला मोठी प्रश्नमालिकेला सामोरं जावं लागत आहे. नव्या या संबंध मुलांच्या पातळीवरती एक विशिष्ट अशा प्रकारचा भ्रम निर्माण केला जातो आहे. आणि म्हणून अशा प्रकारची गांधीवर प्रभावित झालेली शाळा आणि त्यांचे संस्थापक आणि त्यांचे सर्व शिक्षक, मस्के सुद्धा इथे आमचे मुख्याध्यापक आहेत, त्या सगळ्या लोकांच्या ध्येयवादानं या शाळेचा चित्र आता बदलत आहे. आणि या संबंध संदर्भामध्ये श्यामची आणि श्यामचा या ठिकाणी गौरव केला जातो आहे. पुरुषोत्तम सदाफुले मामांना श्यामची आई तिकडे भेटली, पण इकडे भेटण्याचं काम जगदीश कदमांनी करून दिलं. ही माता ही आई ही आमच्या विजयरावची आई आहे, पण आमची आई वाटते, कारण ही इतकी खंबीर आणि धैर्यपूर्ण अशा प्रकारची आई मला खरंच कमाल वाटते. कॅन्सर माझ्या घरी माझ्या आईला पण झाला होता, त्या कॅन्सर मधनं मुक्त झालेली अशा प्रकारचे मातृत्व आपल्या डोळ्यासमोर आज त्यांच्या शारदाताईच्या रूपाने जिवंत आहे. आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे. 3 मुलांना उभं करत असताना त्यांनी काबाड कष्ट केले, त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, त्यांच्या संबंध नवऱ्याची साथ दिली. आयुष्य उभं करत असताना 3 मुलींना त्यांनी चांगले संस्कार केले. पर्यावरणाचा संस्कार असो, ते संबंध वाचनाची चळवळ असो, हे आमच्या विजयरावांनी ही संबंध भूमिका, पर्यावरणवादी भूमिका, संबंध वाचनालय, त्यांच्या गावातलं वाचनालय आहे, ते मला महत्वाचं वाटतं. त्यांनी गावाची सुद्धा सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. नाम फाउंडेशन मधलं त्यांचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या संदर्भामध्ये एक सामाजिक जाणीव ठेवणारा हेडमास्टर आज कमीत कमी अशा प्रकारचा, दुर्मिळ अशा प्रकारचा झालाय. मास्तर लोकांबद्दल मला फार चीड आलेली आहे. काही मास्तर फार चांगले आहेत, पण सिगारेट ओढणारे मास्तर, गुटखा खाणारे मास्तर, दारुडे मास्तर, दंडीबाज मास्तर, ही मास्तरची संबंध मास्तरकीचा पराभव आहे. साने गुरुजीचं नाव त्यांना आयुष्यात कधी एकदा घेऊन अशा माणसाने. आणि म्हणून आदर्श साने गुरुजीचा आदर्श हा गुरुजींचा आदर्श आहे, एका मास्तरांचा आदर्श आहे. तो मास्तराचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असं मला वाटतं. साने गुरुजी केवळ मास्तराचे आदर्श नाही, देशभक्त कसा असावा, देशावरती कसं आणि किती प्रेम करावं याचाही एक अत्यंत आदर्श आहे. साने गुरुजी राजकारणाला सुद्धा आदर्श आहे. साने गुरुजींनी राजकारण केलं, समाजकारण केलं, पण ते लोकशाही समाजवादाचं केलं. लोकशाही समाजवाद हा साने गुरुजींचा अंतिम ध्येयवाद आहे. अंतर्भारतीचं स्वप्न आहे. साधनासारखं मासिक चालवलं असो किंवा अनेक प्रकारची राष्ट्रसेवा दलासारखी संघटना असो, या संबंध आता पॉकेट उभे राहिले. वसमतला आहे, तुमच्या यवतमाळ, अमरावतीला आहे, काही प्रमाणात तुमच्या आंबेजोगाईला अशा प्रकारची पॉकेट दिसत आहेत. पण ही चळवळ आता कमी होत चाललेली आहे. ही कमी होणं हा समाजाला धोका आहे. आणि म्हणूनच समाजातली संबंध, सार्वजनिक जीवन अशुद्ध झालेलं आहे. भ्रष्टाचार, व्यभिचार आणि अत्याचारानं समाज मन आणि समाज जीवन भारावलेलं आहे. अशा प्रकारचे धोके समाज जीवनाला होत असताना ही संबंध संस्काराची पेरणी करणारी शाळा, संस्काराची पेरणी करणारे शिक्षक आज आवश्यक आहेत. कोणी कितीही बिघडलं, मी बिघडू नये असं वाटतं. राजकारणी माणसांनी पाहिजे होतं, कोणीही वाईट धंदा करू नये, बलात्कार करू नये, अत्याचार करू नये, हे माझं मत आहे. पण राजकारणी माणसांनी पैसा खाडतो म्हणतात, त्याला सोपं तत्वज्ञान करून टाकलं. तळ राखेल तो पाणी पी, हा त्यांचा आदर्श अशा प्रकारचा विचार आहे. आता राजकारणी पैसे खातातच, खाणारच आपण असं गृहीत धरले. शिक्षकांनी काय खावं, शिक्षकांनी कसं वागावं, कसं आपलं आयुष्य ठेवावं, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण शिक्षकाच्या हातामध्ये एवढी संबंध, भारताची पिढी, महाराष्ट्राची नवी पिढी, प्रत्येक पिढी ही शिक्षकांच्या समोर येते आहे. पालक मुलाला जन्माला घातले की 2-3 वर्षात शाळेत पाठवतात. मुलाला शिक्षकाच्या ओटीत ठेवतात. शिक्षक जर बदमाश असेल, शिक्षक जर लबाड असेल, शिक्षक जर व्यभिचारी असेल, पोक्सो कायद्यामध्ये जर अडकलेला असेल, तर अशी संस्कृती काय कामाची. आणि संस्कृतीचं चारित्र्य आणि चरित्र हे शाळेच्या चरित्र आणि चारित्र्यावर अवलंबून आहे. भारताचं भवितव्य शाळांच्यामुळे अधोरेखित होतं. आणि म्हणून शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. शिक्षक हा समाजाचा आणि संस्कृतीचा खराखोरा नायक आहे. तो धडे लिहितो, तो संबंध सगळे विषय शिकवतो. या विषय शिकवण्याच्या मध्ये शिक्षकाची तन्मयता, शिक्षकाचा अभ्यास
आणि शिक्षकाचं समर्पण हे अधिक महत्वाचं आहे. पगारी शिक्षक मला आवडत नाही. पगारासाठी शिक्षक ही कल्पना चुकीची आहे. आणि म्हणून ज्ञानार्जन करणारी, आपल्या प्रादाक्रांत करणारी, नव्या पिढ्या घडवताना संस्काराचं महत्व कायम ठेवणारी धर्मनिरपेक्ष भूमिका ही शिक्षकाने घेतली पाहिजे. जात्यांत भूमिका ही शिक्षकाने घेता कामा नये. अशा प्रकारचे शिक्षक आदर्श शिक्षक झाला. जर सानेगुरूचा आदर्श त्यांनी समोर ठेवला, कुठल्याही राजकारणी पुढाऱ्याचा आदर्श समोर ठेवण्याची गरज नाही. पुढाऱ्यांच्या बॅगा उचलण्यामध्ये जर शिक्षकाची नोकरी जर खर्च होत असेल तर या राष्ट्राला, महाराष्ट्राला भवितव्य नाही. राजकीय पुढाऱ्याच्या खिशातलं बाहुलं का बनावं शिक्षकाने? शिक्षक स्वाभिमानी पाहिजे, शिक्षक निर्भय पाहिजे. तर त्याची नवी पिढी ही निर्भय होईल, ती ज्ञानासक्त होईल, ती नव्या दिशेने वाटचाल करू लागेल. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक शिक्षकाने करावं. आणि म्हणून इथे बरेच प्रश्न विचारले गेले. मला आनंद या गोष्टीचा वाटला की संबंध पाठीमागे प्रौढ लोक बसेल, पुढे विद्यार्थी. मला विद्यार्थ्यासमोर बोलता येत नाही, पण विद्यार्थ्याशी संवाद करताना आमचे जगदीश कदम असो, तुमचे प्राचार्य पाटील नागनाथ पाटील असो किंवा बाकीच्या सगळ्या लोकांनी अत्यंत संवादाच्या भूमिकेतून, राजेंद्र वाघाने सुद्धा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा संवाद केला. मीही संवाद करू इच्छितो. कारण संबंध देशाची संस्कृती, विश्वाची संस्कृती जर घडवायची असेल, मानवी कल्याण करायचं असेल तर एक महापुरुष पुरेल का? मी प्रश्न विचारतो, आपण जरा उत्तर द्या. एक महापुरुष, कोणत्या महापुरुषाचं नाव सांगा. कोण सांगतं? महापुरुषाचं नाव सांगा. मुलांपैकी महापुरुषाचं नाव बोला. हात वर कर, बोला. हा बोल. दुसरा महापुरुष सांगा. दुसरा महापुरुष कोण? दुसरा, अजून तिसरा बोला. बोला, लवकर बोला. महात्मा फुले. अजून सांगा. वा वा. अजून सांगा. संपले का महापुरुष? संतांची नावं सांगा. एकनाथ. पुढे दुसरा नामदेव. दुसरा संत तुकाराम. आता हे 2-4 संत, आता एवढे संत, एवढेच महापुरुष, हे बोलायचं नाही की एवढे समाजाच्या कल्याणासाठी पुरतील का? तुम्हाला काय वाटतं? पुरतील की नाही? नाही. मग यांची बेरीज केली तर कसं होईल? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुमचे गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, संत शेख मोहम्मद, संत चोखा मेळा, संत कर्म मेळा, हे सगळ्यांची जर बेरीज केली तर ती वाढेल ना. त्यांच्या विचाराचं सामर्थ्य वाढेल. महापुरुषामध्ये शिवाजी महाराज, बसवेश्वर, बुद्ध, महावीर, सागरकर, तुमचे आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, अशा प्रकारे बिरसा मुंडा, उमाजी नाईक, अशा प्रकारच्या सर्व महापुरुषाची बेरीज केली तर ती बेरीज वाढेल. म्हणजे काय वाढेल? सामर्थ्य वाढेल ना. अशा प्रकारच्या सामर्थ्याच्या बेरजेनं समाजाचं कल्याण होईल. विश्वाचं कल्याण करण्यासाठी एक महापुरुष, एक संत पुरणार नाही. एक देशाची संबंध संस्कृती ही पुरणार नाही. त्याचप्रमाणे एक धर्म ही पुरेसा नाही. सर्व धर्मातलं चांगुलपण एकत्र करणं. सर्व धर्मामध्ये सानेगुरुजी हिंदू होते, त्यांनी मुस्लिम धर्माच्या संदर्भातलं हे कौतुक करीत मोहम्मद पैगंबराचं का केलं? या मुस्लिम मुली आहेत. पैगंबराचं संबंध गौरव करणारा सानेगुरुजी हा हिंदू माणूस आहे. विनोबांनी कौतुक केलेलं आहे. संत तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी कौतुक केलेलं आहे. अशा प्रकारच्या इस्लामचं कौतुक, येशू ख्रिस्ताचं कौतुक, वेगवेगळ्या धर्मातल्या, वेगवेगळ्या सांस्कृतिक प्रभावातल्या मान्यवर मानदंडाचं कौतुक करणं, त्याची बेरीज करणं ही आज काळाची गरज आहे. कारण आम्ही समाजामध्ये वाटणी केली, धर्माची वाटणी, महापुरुषाची वाटणी, संतांची वाटणी केली आणि सानेगुरुजीला आम्ही कोपऱ्यात टाकून दिलेला आहे. याच संबंध सभागृहामध्ये, दाभोळकर नावाच्या सभागृहामध्ये सानेगुरुजीचा मला फोटो घातलेला आणि हार घातलेला मला फोटो मला अत्यंत आदरणीय वाटतो आणि म्हणून त्याला पुन्हा पुन्हा वंदन करावं असं वाटतं. कारण असे गुरुजी होणे नाही. अशा प्रकारची गुरुजीची आदर्श परंपरा, देशभक्ताची परंपरा, समाजवादी लोकशाही विचार मांडणाऱ्याची अशा प्रकारची परंपरा, आंतरजातीचं स्वप्न रंगवणारी अनेक संगीतात तुमच्या संबंध, राष्ट्रीय महापुरुष संबंध या उपाध्यक्ष पदावर आहे.
त्यांनी अनेक विद्यार्थी आणि अनेक शिबिरार्थी घडवलेले आहेत. अशा प्रकारचं काम या शाळेतून चाललेलं आहे आणि या शाळेमध्ये महात्मा गांधींच्या संदर्भातलं एक सुंदर अशा प्रकारचे प्रयोग या ठिकाणी आहेत. सर्व महापुरुषाचा इथे संबंध जयंती वगैरे साजरी केले जातात. इथले संस्थाचालक हे समाजवादी विचाराचे आहेत. हा फार दिलासा आहे आणि मामांना ही शाळा जी सापडून दिली जगदीश कदमांनी त्याच्याबद्दल मी अत्यंत ऋण व्यक्त करतो. एवढं समाधान मला कुठल्याही कार्यक्रमात झालं नाही, कारण समाजवादी विचाराचा माझा एक अंतःकरणाचा भाव आहे, एक श्रद्धा आहे आणि त्या समाजवादाला मानणारी ही संस्था, हे गाव तुमच्या अग्रवालांच्या संदर्भात सर्वोदयवादी गाव, विनोबांच्या विचाराने भारावलेलं गाव, गांधीच्या कार्याने भारावलेलं गाव आणि संबंध शाळा मला मिळाली याबद्दल मी या संबंध संस्था चालकांचं, शिक्षकांचं, हेडमास्टरांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. जय हिंद. अतिशय सुंदर आणि वेळेत कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे थोडीशी वक्त्यांना मी घाई केली. त्याबद्दल चुकून जर का मन दुखावलं गेलं असेल एखाद्या व्यक्तीचं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु डॉक्टर श्रीपाद सबनीस सरांचे विचार म्हणजे आपले आजचे सानेगुरुजी जर कोणाला म्हटलं तर डॉक्टर श्रीपाद सबनीस सरांना म्हणायला हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या. या सभागृहामध्ये जे सर्व मान्यवर आहेत प्रत्येकाचं नाव घेतलं तर त्यांचं मोठेपणे त्यांच्या नावातून असून त्यांच्या कार्यात आहे. डॉक्टर जगदीश कदम सरांनी अतिशय विचार आणि दिशा दिलेली आहे. सुदामपुरे सरांनी तर अगदी थोडक्यातच आपले मनोगत व्यक्त करून आपला सर्वांचा वेळ वाचलाय. या सभागृहात आमच्या माई उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या माईसाठी. माई सबनीस आज डॉक्टर श्रीपाद सबनीस आणि माई अखंड महाराष्ट्रामध्ये आल्या. तत्पूर्वी या कार्यक्रमाचं सार 2 मिनिटात व्यक्त करणं ही माझी नैतिक जबाबदारी वाटते. कारण की ज्या वेळेला मी सुरुवात केली खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे, आज आपण सानेगुरुजींचा विचाराचा जागर करत असताना सर्व विद्यार्थ्यांनी या 2 गोष्टी आज घेऊन जायच्या आहेत की खरं देशप्रेम काय, खरं मातृप्रेम काय. चांगली संस्कारित आई होती म्हणून संस्कारित आईच मुलांवर संस्कार करू शकतात आणि संस्कारित मुलंच पुढच्या पिढीला घडवत असतात. आता अध्यक्षीय म्हणून होणार आहे. मला वाटतं डॉक्टर श्रीपाद सबनीस हे मानवतावादी विचाराने सर्वांना मार्गदर्शन करत असतात. अखंड महाराष्ट्रभर त्यांचं योगदान आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये तो हयात अध्यक्ष म्हणजे त्यांचं कागदपत्र जरी 89 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद म्हटलं गेलं असेल तरी साहित्यिक कार्यक्रमामध्ये साहित्याचा जागर करणारे, अनेक साहित्यिकांना न्याय देणारे, ऊर्जा देणारे हे आमचे ऊर्जा पुरुष डॉक्टर श्रीपाद सबनीस हे तो हयात अध्यक्ष. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत्या. आणि माझ्या मुलातून आज ते अजून सानेगुरुजी असं मला वाटतं. खूप गुण काही असेल की मला लहान म्हणून समजून घ्यावं, या शाळेचा सन्मान करावा अशी मी श्रीपाद सबनीस यांना विनंती करतो. बाजीराव सातपुते यांचे जे ग्रंथ आहे थोरांच्या पाऊलपणा हा त्यांचा ग्रंथ त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून अध्यक्षीय भाषण करण्यासाठी मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रामचंद्रजी बागल ज्येष्ठ सामाजिक नेते यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत मांडावे. आभारी कारण ही जी संस्था ज्या मुद्द्यावर उभी आहे ती मूल्यच सानेगुरुजीचे सेवादक आमच्या घटनेमध्ये सुरुवात वाक्य सेवादक पर्यंत जाऊ सानेगुरुजी. त्यामुळे अशा संस्थेत आपण जसं जगदीश सरांनी सांगितलं अशा एक कार्यक्रम घ्यावा आहे. मी म्हणत तुमची आपली संस्था आहे सर तू घेऊन काढ म्हणून सुरुवातीला आपलं अभिनंदन करतो. या संस्थेचे या आता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर
गोपाल सबनीस सर, डॉक्टर जगदीश कदम सर, सुधामराजी भोळे सर, आमचे आदरणीय प्राचार्य राजा पाटील सर, त्यानंतर आपण जो पुरस्कार त्याला दिलेला आहे शारदाताई, त्याच्यानंतर विजय कुमार मेमने सर, पुरस्कार विजेते आमचे मस्के सर, त्याच्यानंतर ऑनरल बोराडे, इंदाजी गौगर आणि याच शाळेतील संस्थेतील जे आंतरभारतीय काम करत आहेत ते आमच्या आदरणीय संगीताताई देशमुख, हे आंतरभारतीय सालेकुटच्या प्रयत्न असलेलं आंतरभारतीय राष्ट्र त्या उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर संजय माथेवार यांना एक परवा एक पुरस्कार मिळाला आहे. 25 लाखाला पुण्याला एक पुरस्कार, सालेकुटचा पुरस्कार आहे. सर ही शाळा संस्था एकंदर आपलं आपण ज्या विचाराशी संलग्न आहोत ही संस्था त्या विचाराशी संलग्न आहे. सुरुवातीपासून या शाळेत मूल्य म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मूळ पाया वर्षाची गंगाप्रसाद अग्रवाल, त्याच्यानंतर गोविंदभाई श्राव, त्याच्यानंतर आमचे मित्र होते दशरथजी माचेवार, उत्तम जडू, ही सर्व सभासद आपल्या या संस्थेत आपण जी नावं घेतलेली आहेत ती सर्वच संस्थेत या येऊन गेलेली आहेत. मधून लग्नमध्ये असले ते सर्वच आले. या संस्थेचा पाया न्यायमूर्ती धर्माधिकारी साहेब यांनी कारण आपल्याला जे अभिप्रेत आहे तीच आम्ही परत आमच्या परीने काम करतो. कारण ही संस्था या संस्थेचं बॅकग्राऊंड पाहिलं तर अत्यंत दुर्लक्षित अशा भागात ही संस्था आहे. म्हणजे जे गावाच्या बाहेर असतात, एका बाजूला मातारवाडा आहे, बौद्धवाडा आहे, वीटभट्टी आहे, जिथे कुणाचाही आमच्या इथे जे फकीर आहे याच्यामध्ये एक सुद्धा असं ओपन एखादं नाव एखादं चुकून मिळते. आणि अशा दुर्लक्षित समाजाच्या विद्यार्थ्यांना घेऊन चालणारी ही संस्था आहे. या संस्थेमध्ये आज जवळपास 1,500 विद्यार्थी आहेत, काम करतात. अनेक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. अशा दुर्लक्षित संस्थांना काम करतात. आमचे जे शिक्षक आहेत केवळ पगारासाठी कुठे काम करत नाही. त्यांना ही संस्था हे माझं घर म्हणतात आणि सकाळी पासून ते सायंकाळपर्यंत कुठलंही काम पडेल ते काम करतात. अशी ही भारावलेली मंडळी आहे. कारण आम्ही तिथं घेत असताना त्या संस्कारातून जी मंडळी आलेली आहेत अशातच विचार करतो. अशा प्रकारची संस्था चालत असते. आणि ह्या संस्थेत आपण सर्वांनी या ठिकाणी आला म्हणजे आमचं या संस्थेचं भाग्य आहे. कारण आम्ही ज्या विचाराशी संलग्न आहोत त्या विचाराला पुन्हा पुन्हा विचार देण्यासाठी त्यांना उजाळ्यात देण्यासाठी आम्हाला सुद्धा आपल्यासारखी माणसं आवश्यक असतात. आणि आपण ह्या ठिकाणी आला म्हणून आभार मानतो. त्याचप्रमाणे सानेगुरुजी पुरस्कार आज ही संस्थेने जे दिलेले आहेत त्यांचेही आभार मानतो. अशा प्रकारचा कार्यक्रम नेहमी हो. कारण हा दुर्लक्ष झाले सर. आजकाल परिस्थिती वाईट झाली. मेहनती जपून ठेवा, पंथी जपून ठेवा. फार कमी झाले. तुमची फार हवा आहे, वातावरण फार दूषित आहे आणि जपून ठेवणं फार पण तुमच्यासारखी माणसं जी ध्येय वेळी आहेत, जी काम करतात आणि आमचा सुद्धा पाठिंबा असतो. ही आज आपण समाजात पाहिल्यानं संधी कुणालाही कुणाकडे बदलावं अशी अवस्था आहे. एकही माणूस बदलण्यासारखं आज झालेलं नाही. म्हणून आपण जे आहात त्याच्यामुळे आपण हे टिकवणं आपलं काम आहे. आणि अशा प्रकारे एखादी संस्था आपल्याला काम करते. आता बाहेरची आपण वडाचं झाड पाहिलं सर. 13 गंगाप्रसादजी अग्रवाल ही सर्वोदय 13 स्टेटची माती आलेली त्या झाडाला. आणि 13 स्टेटच्या मातीतून मोठा खड्डा त्याच्यामध्ये झाला होता. कारण राष्ट्रीय एकात्मता जोपासायची आपल्याला आहे म्हणून ते झाडाचं प्रत्येक आहे. बाहेर जेवढाचा सगळ्या स्टेटमधून माती आलेली आहे. इथे मोठा सभेला घेत होता सोडल्याचं. त्यांना सांगितलं सोबत घेऊन असताना माती घेऊन या. त्यांनी ती माती आणली आणि त्या कायमचं आपली स्मरण राहावं म्हणून ते झाड लावलेलं आहे. आजही ते प्रत्येक ठिकाणी उभा आहे. म्हणून आपल्या समाजाचं बारशे मिळवलं
आपल्याकडे आपण आले आणि धन्यवाद अशीच यावं आणि आम्हाला सहकार्य पाठवा एवढीच विनंती करून मी माझं पाठ या ठिकाणी श्रमश्री बाजीराव सातपुते यांचा सन्मान गणपतीबद्दल ग्रामसेवक सतीश यांच्या हस्ते होत आहे. मासेवर सरांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाच्या औचित्याने उत्तर भारतीला 5वा पुरस्कार मिळालेला आहे. संस्थेचे इंद्रजित पाटोळे यांना विनंती करतो की आपण आभार मानावे. तर पुढे एकदा मान्यवरांसाठी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि आता स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. इंद्रजित पाटोळे. मित्रांनो, हे आभार मानत असताना मी फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की कदम सरांनी मगाशी त्याप्रमाणे तुम्हाला म्हणाले होते की कोणाकोणाच्या खिशामध्ये आईवडिलांचा फोटो आहे किंवा आईचा फोटो आहे. तर उद्यापासून कदाचित आईवडिलांचा फोटो आपल्याजवळ असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट म्हणून निश्चितपणे तुम्ही ध्यानात ठेवा की घरातून निघताना रोज आपण आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्या. सकाळी वडिलांचं दर्शन आहे तर संध्याकाळी घ्या. ही मात्र कृतज्ञता आईवडिलांप्रती आणि शिक्षकांप्रती कायमस्वरूपी ठेवा. एवढंच या ठिकाणी मी हा एक विचारते. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे, अध्यक्ष श्रीपाल सतीश सर, अध्यक्ष यशोधराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुणे सर, त्याचप्रमाणे नाना पाटील सर असतील, डॉक्टर जगदीश कदम पाटील सर असतील, त्याचप्रमाणे बादल सर असतील, त्या सर्वांचं या ठिकाणी मी या आभार मानतो. त्याचप्रमाणे येथील या शाळेचे महात्मा गांधी विद्यालय याही शिक्षक वृंदांचं आणि सर्वांचंच या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मित्रमंडळी, विद्यार्थी मित्रांनी शांतपणे हे विचार ऐकले आणि याच्यातले विचार आपल्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि तुमचेही या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.